अध्यक्ष महोदय, मला माहित आहे की हा मुद्दा मी उपस्थित केला होता मागच्या वेळेला, की अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्याचं अधिवेशन कालावधीमध्ये कामकाज सांभाळण्याकरता द्यायचं असेल तर आपल्याला तसं पत्र द्यावं लागतं. ते दिलं होतं का असा मी प्रश्न उपस्थित केला होता. मला माहित होतं की त्यावेळेला आपल्याकडे पत्र नव्हतं, परंतु सचिवांनी मान हलवली, पत्र झालं. पण अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती आहे, अध्यक्ष महोदय माझी विनंती एवढीच आहे की ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय, आपण या ठिकाणी सभागृहाला ते अवगत केलंय, त्याच्यावर आता किती आम्ही बोललो तरी काय फार काय त्यातून काही निष्कर्ष किंवा काय निष्पन्न होणार नाही. पण अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, ही प्रथा चुकीची पडतीये. अध्यक्ष महोदय, एखाद्या मंत्र्याचं कामकाज दुसऱ्या मंत्र्यानं कधी सांभाळावं? जर तो मंत्री हजर जिथं नसेल, तो मंत्री कुठे बाहेर गावी गेला असेल किंवा तो मंत्री या कुठेही आवारामध्ये नसेल, ते मंत्री जर आवारामध्ये नसतील किंवा ते मंत्रींची काही शारीरिक अडचण असेल, ते आजारी असतील, तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये अध्यक्ष महोदय एका दुसऱ्या दिवसाकरता म्हणून ते कामकाज संबंधित मंत्री दुसऱ्या मंत्र्याला देऊ शकतात. ही जुनीच प्रथा, ही नवीन नाही. पण ही नवीनच प्रथा पडतीये की स्वतः मंत्री महोदय या प्रिमायसेस मध्ये आहेत, ते विधिमंडळाच्या आवारामध्ये आहेत आणि स्वतः मंत्री विधिमंडळाच्या आवारात असताना त्यांच्याशी संबंधित खात्याचं कामकाज सभागृहामध्ये अधिवेशन कालावधीमध्ये दुसऱ्या मंत्र्याला चालवायला देणं हे अत्यंत चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. कारण फक्त आणि फक्त अधिवेशन कालावधीमध्ये तो मंत्री ब्रीफिंग घेऊ शकतो, यापेक्षा त्या मंत्र्याला नित्यनेमानं त्या खात्याचं काम करण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळं कामगारांनी, आपल्या कर्मचाऱ्यांनी लिहून दिलेलं उत्तर ठोक ताळ्यामध्ये उत्तर देण्याच्या पलीकडे तो मंत्री काही करू शकत नाही. आणि म्हणून फक्त आणि फक्त कुठल्याही खात्याच्या संबंधातलं, कुठल्याही मंत्र्यांच्या संबंधातलं उत्तर फक्त सभागृहाचे नेते माननीय मुख्यमंत्री महोदय देऊ शकतात. सभागृहामध्ये काही पेच प्रसंग निर्माण झाला तर एखादे सिनियर मंत्री उभे राहून त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतात. पण सरसकट कामकाज एखाद्या मंत्र्याला चालवायला देणं तुमच्या अधिकारामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात तुम्ही मध्ये घेतला, पण ही प्रथा पाडू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे.